हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहोत ओल्या चवळीची उसळ. तर ओल्या चवळीची उसळसाठी आपण म्हणजे शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातनं आपण जवळजवळ 250 ग्रॅम ओली चवळी घेतलेली आहे. आता आपण एक गॅसवरती एक कढई ठेवूया. त्याच्यात 2 चमचे ऑइल घालायचं आहे आपल्याला. मग आपण त्याच्यात घालूया थोडासा जिरा. जिरा हा डायजेशनसाठी चांगला असतो म्हणून आपल्याला घालणे जरुरी आहे. कारण हे कडधान्य आहे ना, मग कडधान्य पचायला आपल्याला थोडं हार्ड जातं म्हणून जिरा, हिंग आपण वापरतो जवळजवळ. तर आपण आता थोडा जिरा घालूया त्याच्यात. नंतर आपण हिंग थोडा घालूया आणि थोडासा कढीपत्ता घालूया. कढीपत्त्याने टेस्ट छान येते भाजीला म्हणून थोडा आपण कढीपत्ता घालूया. त्यानंतर कट केलेला कांदा घालूया. जवळजवळ 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत मी. तर आपल्याला हे चवळी का खाल्ली पाहिजे? तर चवळीपासून आपल्याला प्रोटीन मिळते, भरपूर प्रमाणात ऑक्सिडंट्स मिळतात आणि शुगर पण आपली नियंत्रित करते ते आणि आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप उत्तम आहे. म्हणून आपण चवळी खाणं फार गरजेचं आहे. चवळी म्हणजे काय, सगळेच आपण वेगवेगळे प्रकार खाल्ले पाहिजेत भाज्यांचे. तर आपण ही म्हणून ओली चवळी आपण इथे घेतलेली आहे. ती ओली चवळीमध्ये अजून जरा म्हणजे गुण जरा जास्त असतात. म्हणून आपण ओल्या चवळीचा आपण इथे उपयोग केलेला आहे. तर म्हणून आपण आता ही रेसिपी बनवतो आहे. तर अशा प्रकारे आपला कांदा भाजून झालेला आहे. आता आपण त्याच्यात मसाले ॲड करूया. त्याच्यासाठी आपण आता घेऊया म्हणजे 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घेऊया, जी मी आधीच तयार करून ठेवलेली आहे. ती जरा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जरा थोडी भाजून घेऊया नीट. चांगलं म्हणजे जोपर्यंत कांदा आणि ते अद्रक लसूण पेस्ट नीट भाजली नाही तोपर्यंत हलवायचे. त्यानंतर आता आपण घालूया वेगवेगळे मसाले. तर त्याच्यात आपण आधी घालूया रेड चिली पावडर. तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे घालू शकता. तुम्हाला तिखट आवडते तर तिखट घाला आणि नाही तर मग कमी घाला एकदमच. आणि थोडा गरम मसाला घेतला मी 1/2 टीस्पून आणि 1/2 टीस्पून धनिया आणि जिरा पावडर पण घेतलेली आहे. आणि त्याला आता आपण मिक्स करून भाजून घेऊया. थोडा हलवून चणे भाजून घेऊया. तर आपलं अशा प्रकारे थोडं कांदे मसाले सगळं भाजून झालेलं आहे. त्याच्यात आपण आता जी आपण चवळी धुवून ठेवलेली आहे ती आपण घालूया त्याच्यात. मस्त छान आता मस्त मिक्स करून घेऊया त्याच्यात. आणि थंडीमध्ये डायजेशन चांगलं असतं ना, मग ह्या दिवसात आपण भरपूर प्रमाणात कडधान्य खाल्लं पाहिजे. त्याच्यासाठी आपण म्हणजे वेगवेगळे रेसिपीज ट्राय करत राहिल्या पाहिजेत. आणि अशा प्रकारे जर बनवली तर तुम्ही आवर्जून खाल, कारण खूप मस्त बनते ही उसळ. खूप खूप आवडेल तुम्हाला, ट्राय करा नक्की. नंतर आपण घातलं आहे हळदी आणि टेस्टनुसार नमक म्हणजे मीठ या सॉल्ट. तर अशा प्रकारे आपण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि त्याच्यात आपण थोडी म्हणजे ग्रेव्हीवाली बनवतो आहे आपण उसळ ना, तर मग त्याच्यासाठी आपण 1 ग्लास पाणी घालूया. आता आपण पाणी घातलेलं आहे आणि ते आता मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत आपण. तर ते शेंगदाणे मी आधीच भाजून त्याचे साल काढून कुटून ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण ते तयार करून आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो. ते जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण भाजीला यूज करू शकतो. थोडं शेंगदाण्याचं कूट घालूया. शेंगदाण्याच्या कुटाने थोडंसं ग्रेव्ही थोडीशी घट्ट व्हायला मदत होते
म्हणून आपण शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. ते आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि जर तुम्हाला म्हणजे त्याच्यात जर थोडंसं अजून काही टोमॅटो टाकायचे, टोमॅटो टाकू शकतात. नंतर आता आपण घालूया थोडी कोथिंबीर. कोथिंबीर म्हणजे धनिया या म्हणतात, आपण कोरिएंडर म्हणतो इंग्लिशमध्ये आपण त्याला. तर ते घालूया आपण. आणि नंतर अजून थोडा अर्धा ग्लास पाणी घालूया, कारण थोडी घट्ट वाटते. तुम्हाला जर वाटलं तर अजून तुम्ही पातळ बनवू शकता. जर तुम्हाला राईसबरोबर खायची असेल तर अजून आपण पातळ बनवू शकतो. आता मी त्याला झाकून म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मिनटं चांगली शिजवून घेऊया आपण ती. अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली चवळीची उसळ. तुम्ही आवर्जून बनवा. खरंच खूप खूप छान लागते ती, खूप खूप टेस्टी लागते. तर आणि ओल्या चवळीची टेस्ट ही वेगळीच असते. जर तुम्ही ती बनवली ना तर कधीच विसरणार नाही. अशा प्रकारे बनवा तुम्ही जरूर. मस्त कांद्याची आणि ते शेंगदाण्याची टेस्ट खूप मस्त लागते त्याच्यात. तर तयार आहे आपली गरमागरम मस्त चवळीची भाजी. एन्जॉय करा.